नमस्कार मित्रांनो, मी अनूर मोहिते। आत्ताच आपला झाला T20 वर्ल्ड कप। त्या वर्ल्ड कपमध्ये आपण इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि जिंकल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन संपूर्ण देशाने केलं। सर्व देशामध्ये आनंदाचं वातावरण झालं आणि सर्व देशातील लोक जे क्रिकेट प्रेमी होते, ज्या लोकांनी क्रिकेटचं खरोखरच क्रिकेटरबद्दल त्यांचा आदर असतो त्यांना, त्या सर्व लोकांनी ज्या पद्धतीनं मरीन ड्राईव्हला म्हणजेच वानखेडे स्टेडियममध्ये ज्या पद्धतीने विजयी रॅली काढण्यात आली, त्या रॅलीला एवढी गर्दी तुफान केली होती। खरोखरच जे प्रेम क्रिकेट प्रेमींना दिलं गेलं, जे प्रेम क्रिकेट प्रेमींवर केलं गेलं, ते खरोखरच त्याची कुठेही तोड करू शकत नाही। मित्रांनो, खरोखरच हा जो आनंद होता ना, तो गगनात मावेनासा होता। तुम्ही हे जे दृश्य स्क्रीनवर पाहताय ना, खरोखरच एक दृश्य होती ना, ते खरोखरच एक आश्चर्यकारक दृश्य होती। असं कोणी विचार केला नसेल की एवढी लोक हे सेलिब्रेशनसाठी येऊ शकतील किंवा या टीमचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतील। तर ही जी रॅली होती ती नरिमन पॉईंट, जी क्रिकेटची रॅली काढण्यात आली, ती विजयी रॅली काढण्यात आली, ती नरिमन पॉईंट ते मरीन ड्राईव्ह आणि तिथून डायरेक्ट वानखेडे स्टेडियम। मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियम जवळच आहे, परंतु ही जी रॅली होती त्या रॅलीला जी गर्दी तुम्ही ही स्क्रीनवर पाहताय ना, संपूर्ण रोडवरती सर्व क्रिकेट प्रेमी होते आणि जे उत्साहाने, जे आनंदाने जो साजरा करत होते, खरोखरच एक आकर्षक करणार आणि खरोखरच अविस्मरणीय ठेवा जसं म्हणावं लागेल त्या पद्धतीने ही रॅली होती। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा रॅलीला आला असाल तर तुम्ही त्या रॅलीचा अनुभव घेतला असेल। खूप अशी सुंदर अशी रॅली होती आणि खरोखरच ज्या लोकांनी आपल्या भारताची शान म्हणजे ज्या प्लेयरने जी भारतासाठी जी ट्रॉफी जिंकली, खरोखरच भारताने वर्ल्ड कप जिंकला, त्याची खरोखरच एक खूप आनंदात आणि एक आठवणीत राहील असा हा क्षण होता। खूप सारे एक फॅन होते, ते फॅननी या पद्धतीने जे सपोर्ट केलं, सहकार्य केलं, खेळाडूंनीसुद्धा त्यांच्या आनंदात आपला आनंद विसावून एकमेकाला आनंद देऊन खरोखरच एक जोश उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्या पद्धतीने ही रॅली होती। खरोखरच तुम्हीसुद्धा पहा स्क्रीनवरती कशा पद्धतीने ही रॅली होती आणि खरोखरच तुम्हीसुद्धा अंदाज लावू शकत नाही की एवढी लोक या रॅलीसाठी येऊ शकतील, कारण वानखेडे स्टेडियम होतं ते पूर्णपणे भरलं होतं। हे वानखेडे स्टेडियम भरलं असताना सुद्धा लोक रस्त्यावरती एवढ्या प्रमाणात होते, कारण वानखेडे स्टेडियमची जी कॅपॅसिटी होती ती कॅपॅसिटी पाहून, कॅपॅसिटी बघितली त्यानंतर आतमध्ये लोकांना म्हणजे जे क्रिकेट प्रेमी होते, क्रिकेट पाहण्यासाठी आले होते, त्यांना आतमध्ये सोडण्याची बंद करण्यात आलं, कारण पूर्णपणे वानखेडे स्टेडियम पूर्णपणे फुल भरलं होतं आणि जे लोक होते बाकीचे ते सर्व हे आपल्याला मरीन लाईन या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला भेटले। काही लोकांना आतमध्ये जाण्याची खूप उत्सुकता होती, परंतु त्यांना जाता आलं नाही, कारण लोकांची संख्या एवढी असताना एवढ्या लोकांना बसवणार कुठं असा प्रश्न होता, कारण मरीन लाईनचा जो पूर्ण जो रोड आहे दोन्ही बाजूचा तो पूर्णपणे भरला होता। सर्व ठिकाणी लोक होते, ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक लोक या क्षणाचा एक भाग व्हावा, या क्षणाचा आनंद घ्यावा म्हणून तिथे पोचले होते। तर वर्ल्ड कपमध्ये जे खेळाडू खेळले त्यांनी खरोखरच जे काम केलं ते खरोखरच एक अभिमानास्पद आहे आणि म्हणूनच या सर्व खेळाडूंचं आपण हार्दिक स्वागत करतो। म्हणजे प्रत्येकाने जे आनंद साजरा केला ते खरोखरच एक आठवणीत राहिला असा होता। तुम्ही पहा या कशा पद्धतीनं हा रॅलीचा जो शो आहे तो या व्हिडिओच्या विराट कोहलीसुद्धा होता। तर विराट कोहलीसुद्धा ज्या पद्धतीनं लोकांच्या संपर्कात म्हणजे ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट करते लोकांना, परत तो सूर्यकुमार यादव आहे त्यांनीसुद्धा जी कॅच घेतली त्यानंतर एकाच क्रिकेट प्रेमीने एक बॉल फेकला आणि ती कॅच ज्याने घेतली ती सुद्धा एक एकदम सुंदर अशी ॲक्शन दाखवली होती। खरोखरच हा आनंद होता तो गगनात मावेनासा होता। प्रत्येक भारतीयाच्या मनातील 140 करोड भारतीय आहेत त्यांच्यासाठी, म्हणजेच त्यांच्याच आनंदात हा आनंद असं म्हणावं लागेल। तर मित्रांनो, या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। वर्ल्ड कप जिंकला तर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।